यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाके नाकौकसां सौख्यं नाके नाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। आणलं नाही हो इष्टोपदेश तुझ्याकडं नाही का तुझं? 7वा श्लोक चाललाय. काही क्षण विसरला सगळं आहे ना लक्षात? म्हणायचं जेवढं आहे तेवढं म्हणजे लक्षात राहतं, विसरत जातं नाही तर. अजित काका अक्षय पाहिजे मला मंदिरात लगेच. काय म्हणले? हां अर्थ सांगायचं होतं. काय 7व्या श्लोकाचा अर्थ सांगितलाय. मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणू शकत नाही. जसं उन्मत्त झालेला कोद्रू अन्न खाऊन उन्मत्त झालेला पुरुष पदार्थाला यथार्थ जाणू शकत नाही. म्हणजे काय कळलं? दारू पिलेला मनुष्य असेल त्याला काय खरं आणि काय खोटं कळतं, त्याला कुठली वस्तू बरोबर आहे हे काय कळतं. तो जरी बरोबर म्हणेल तरी सुद्धा त्याचं ज्ञान खरं नाही. घरात जाऊन हे माझं घर आहे म्हणेल ना तरी पण तरी नशाच बोलतीये ती. दुसऱ्याच्या घरात जाऊन सुद्धा माझं घर म्हणेल. तसं सांगायचंय की जो मोहाने मिथ्यात्वाने उन्मत्त झालेला आहे, ज्याला स्वतःचं ज्ञान नाही आहे, तो काय म्हणतो सांग? आत्मज नाव कोणाचं? माझं. मग हे कोण आहे माहिती? उन्मत्त पुरुष आहे. म्हणजे या शरीराला मी मानलं, तो मिथ्यात्वी आहे. मिथ्यात्वी जीव उन्मत्त आहे. मग आपण पण सगळं तेच म्हणतोय ना, माझं घर, माझे आई वडील, माझं सगळं जे काय म्हणतोय मानतोय ते सगळं म्हणणं वेगळं, मानणं वेगळं. मानतो जो तो मिथ्यादृष्टी आहे, त्याचं ज्ञान अजून समीचीन झालं नाही. मग ती मोहनिद्रा कशी असते याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेत. आत्मानुशासनमध्ये 57 श्लोक आहे. 54 नंबरचं पेज आहे. काढलंय? काढा की त्यात. यह प्राणी मोह के प्रभाव से स्त्री आदि विषय सुख के साधक पदार्थों में प्रवर्तता है, इसलिए आगामी छंद में मोह का निद्रा के रूप में वर्णन करते हैं. जसं आत्ता मी सांगितलं काय, मोही पुरुष उन्मत्त असतो, नशेत असतो. तर आता हे सांगतायत की मोही पुरुष निद्रेत असतो. म्हणजे त्याला जसं निद्रा खरं जाणू देत नाही. झोपायला काय करतो? झोपेत काय करतो? जे योग्य अयोग्य आहे ते झोपतो. झोपेत काय करतो? झोपतो. म्हणजे झोपेमध्ये आपल्याला समजत नाही ना काय बोललो, काय केलं, काय काय करता झोपेमध्ये. म्हणजे निद्राचे प्रकार असतात ना ते. निद्रा निद्रा निद्रा, प्रचला प्रचला प्रचला, स्त्यानवृद्धी. म्हणजे उत्तरोत्तर एकापेक्षा एक डेंजर निद्रा आहेत. काय असतं ते? काय? मित्र कोणाचा? माझा. मोह याला म्हणायचं नशा. काय आर्यन? कोणासाठी आलो सांग? मित्रासाठी की नाही? का आत्म्यासाठी आलो?
तर निद्रेचे प्रकार सांगताना त्यामध्ये सांगितलं की वर्स्ट निद्रा आहेत एकापेक्षा एक. पुढं काय माहिती आहे सांग? हां, लाळ गळती. पुढं हां, काय तुम्हाला हाक मारली तर उठतो का भैया लगेच? हां, ऐकू येते का ते सांग मला, जाऊ दे पहिला. हाक झोपेमध्ये मारल्यावर ऐकू येते का? दुसऱ्या दुनियेत असतो तेव्हा. म्हणजे गाढ निद्रा कशी असते एकावर एक हे सांगतायत ना. म्हणजे कानाला ऐकू आलं, अलर्ट असणं ही गोष्ट वेगळी. अलर्ट असलेल्याला निद्रेत असला तरी पण लगेच तो बाहेर पडू शकेल, पण जर गाढ निद्रेत गेला तर कदाचित येत नाही ऐकायला आपल्याला पण. आणि मग तेव्हा स्वप्नात जातो, काय कुठं कुठं फिरतो. तर हा प्रचलावाला स्त्यानवृत्तीवाला हे 3 प्रकारची निद्रा आहेत ना, ते उत्तरोत्तर असे आहेत की बडबड करतो, पुढं उठतो. परत एक असं घडलं होतं बरं का, काय केलं होतं म्हणे का, म्हणजे एकाने सांगितलं त्यांच्या घरातलं की तो घरातनं झोपेत उठला, फ्रीजमध्ये गेले सगळे भाज्या वगैरे म्हणजे आणलेल्याच भाज्या बरं का बाजारातले, ते एका टोपल्यात ठेवले, ते घेऊन आला, ते बेडच्या खाली ठेवला आणि झोपला. पण सकाळी उठल्यावर आई विचारते बेडच्या खाली कुठून आले भाज्या, कुठं होते रात्री? फ्रीजमध्ये. कोणालाच माहीत नाही. म्हणजे असं काहीतरी दरवाजा उघडून बाहेर जातील, अचाट कामं करतील, असं सुद्धा. हां, काय काय करतील रात्रीतनं सकाळी उठल्यावर त्यांना सुद्धा माहीत नसतंय. म्हणजे असं आपलं भान नसतं त्याला. गाणं बिणं म्हणतील मग ते लोकांना वाटायचं भूत प्रेत फिरायलंय का, गुमनाम है कोई. काय म्हणतो, म्हणजे मला म्हणायचे की अचाट कामं सुद्धा करतात, की मोठे मोठे भरलेले टीप उचलणार, म्हणजे जी शक्ती नाही आहे असे शक्तीच्या बाहेरचे पण कामं करतील. हां, होय म्हणतोय. काय हंडे उचलायला बोलवायचं का? झोपेत त्याला झोपावं लागेल पहिल्यांदा. डोकं चालतंय कुठं? विशाल भैया झोपेत सोळ घालावं लागेल. मोह बोलतोय मोह. तर काय सांगतात बघा ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये, ते हिंदी आहे ना खालचं, ते म्हणून. भयप्रद पाप रूप मुंदर क्या करे न तेरा मर्मच्छेद, दुखमय अग्निज्वाल क्या नहीं दहती अनादि से तेरी दे, गर्जन रत यम के वाद्यों के शब्द भयंकर क्या न सुने, जिससे मोहजन्य निद्रा अज्ञानी फिर क्यों नहीं तजे. वात्सल्यम. क्या जीव के मर्मस्थल को भेदता हुआ पाप कर्मरूपी मुंदर अत्यंत भयानक नहीं है, सर्वथा भयानक ही है. काय म्हणायचंय? मुंदर म्हणजे त्यांनी मधुमक्खी लिहिलंय खाली. काय म्हणलं? क्या जीव के मर्मस्थल को भेदता हुआ पाप कर्म रूपी मुंदर अत्यंत भयानक नहीं है. मर्मस्थल म्हणजे जे मेन पार्ट आहे तुमच्या बॉडीचं, हार्ट म्हणा, डोकं म्हणा, मर्मस्थल, ज्याला भेदला असताना नियमाने जीवाचा घात होतो. मर्मस्थल को भेदता हुआ पाप कर्मरूपी मुंदर म्हणजे पापरूपी मधुमक्खी भयानक नाही आहे का? आहे, सर्वथा भयानक ही है. पुढं क्या दुःखरूपी अग्नि के प्रज्वलित होने पर देह नहीं जलती? अवश्य जलती है. कुठली अग्नी आहे? कशा कशाचं उदाहरण देत आहेत? पहिला मधुमक्खीचं उदाहरण दिलंय, दुसरं अग्नीचं उदाहरण. ती अग्नी कोणाला जाळतीये? कुठली अग्नी आहे आणि कोणाला जाळतीये? दुःखरूपी अग्नी देहाला जाळती आहे.
अवश्य जलती है, देह नहीं जलती क्या, जलती है. पुढं क्या यह जीव गरजते हुए यमराज के वाद्यों के भयंकर शब्द नहीं सुनता है. गजरते पण चालते, वाद्य आहे ते, आता गजर वाद्याचा गजर म्हटला जातो ना. यह जीव गजरते हुए यमराज के वाद्यों के भयंकर शब्द नहीं सुनता है. ऐकू येतात का, काय ऐकू आलं. यमराज के वाद्य कैसे होते हैं, कौन से होते हैं, बासरी. मृत्यू समोर आल्यावर ते म्हणलं ना, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाद्य वाजवतात यमराज. जसं ते नाही का त्या माणसाची गोष्ट काय सांगितली होती, तो म्हणतो की यमराजाला त्याला न्यायला, मग हा म्हणाला की हे म्हणला मला तुम्ही आधी काय प्री इन्व्हिटेशन दिलं नाही, मी येणार नाही म्हणला. कुठं, यमराज बरोबर, यमदूता बरोबर. ते म्हणला तुम्ही मला पहिल्यांदा सांगायला पाहिजे, तुम्ही इन्फॉर्म करायला पाहिजे, त्याशिवाय मी असं कुठं पण बिना अपॉइंटमेंट जात नाही. मग ते दूत म्हणला ठीक आहे म्हटला, मी तुम्हाला आता जेव्हा येणार तेव्हा सूचना देऊनच येतो. आणि मग असे मध्ये खूप काळ गेला आणि मग तो परत येऊन उभारला समोर. मग काय झालं, तुझं नाव काय भैया, अक्षत आहे, बरं. अजून एक अक्षत होता ना आपल्याकडं. हां, तर तो येऊन उभारला आज समोर आणि म्हणतो की चल माझ्याबरोबर. मग काय म्हणाला हा, म्हटला कुठं तुम्हाला इन्फॉर्म केला म्हटला. मग यमदूत काय म्हणाला, म्हटला एक नाही अनेक वेळा इन्फॉर्म केलं. काय केलं होतं, पहिला दात पाडले, मग डोळ्याची रोशनी कमी केली, कानाला ऐकू यायला कमी झालं, पायाला काय चालायली ना म्हटल्यावर काठी आली, सगळे स्किन सुरकुतली, केस गेली, सगळं सगळं केलं. आता काय करायचं राहिलं होतं बघ, एक एक केस गेला म्हणजे एक एक इन्व्हिटेशन असतं भैया. काय विशाल भैया, मिळालेत ना इन्व्हिटेशन. आता आम्ही वीक घालून ते इन्व्हिटेशन सुद्धा कळत नाही आपल्याला, इन्फॉर्मेशन. म्हणून सांगतायत की त्या यमराजाच्या वाद्यांचा भयंकर शब्द ऐकू येत नाही का, रोज ऐकू येतो, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी ऐकायला मिळतं. दुसऱ्याचं जरी न्यूज मिळाली आपल्याला की कोणाचं ॲक्सिडेंट झालं, कोणाचं मरण झालं, हे सुद्धा न्यूज आपल्याला सगळी यमराजाची सूचनाच आहे. त्याचं मरण झालंय तसं तुझं पण होणार आहे असं. पुढं परत एकदा वाच. का सोडला कंसातला शब्द. फिर यह भोंदू याने मूर्ख, कोण, शेजारच्याकडे बघू नका, तो मीच. अकल्याण रूप मोह निद्रा को क्यों नहीं छोड़ता, म्हणजे तुम्हाला म्हणत आहेत जीवनामध्ये असे सगळे प्रसंग, सगळे दुःख भोगावे लागत आहेत. रोज तुम्हाला मृत्यूच्या सामोरे जावं लागतंय, पण तरी सुद्धा ते विसरून तुम्ही काय करताय, मोहामध्ये अडकताय. गिराईक म्हणजे मोह. गिरायकाला काय करायचं भैया, क्लासला सुट्टी. कुठं आता गिरायकाला म्हणल्यावर त्याला सोडून यायला चालतंय का, काय संयम. बाकीची सगळी कामं महत्वाची असते जेव्हा शास्त्र असते त्यावेळेस. म्हणजे ह्याला म्हणायचं मोह. वाच ईशान. जोरात जोरात माहितीपर्यंत ऐकू यायला पाहिजे. ताप से वादित्रो यानी बाजों के नाद से. काय कळलं, महानिद्रामध्ये जो झोपलेला असेल मनुष्य त्याला कसं उठवायचं त्याचे उपाय आहेत हे. काय काय, त्याच्या मर्मस्थानी जर अशी मधुमक्खी जाऊन डंख करेल, त्याला त्रास देईल तर तो उठेल. दुसरं अग्निरूपी काय लागलंय भयंकर बहिरंगामध्ये त्या घराला वगैरे तर त्या तापाने उठेल. तिसरं वादित्राचं आवाजाने उठेल. तो कोण, महानिद्रेत झोपलेला, त्याला उठवणं सोपं आहे असं सांगतायत. ॲटलिस्ट असं तरी करून तुम्ही त्याला उठवू शकता. परंतु
हाँ। इस प्रकार यमराज के वादित्रों के तीव्र रे भैया 3 शब्द कुठले आले आता 3 शब्दातच अडकलाय सगळे हा म्हणूनच त्या जवळ येईना तुम्ही धर्माच्या 3 शब्द आहेत गाडी शब्द आहेत तीव्र शब्द निरंतर सुनने पर भी काय समजलं जसं तो झोपलेला मनुष्य आहे त्याला उठवायचं तर ह्या 3 प्रकारांनी उठवलं जाईल कुठले कुठले उठला जाईल तो 3 प्रकारांनी सांग आर्यन काय काय 3 सांगितले वादित्र वाजवणं म्हणजे ढोल वाजवलं समजा अजून अग्नीचं ताप म्हणजे बाजूला अग्नी लागल्यावर उठावं लागतंय ते झोपलं तर चालत नाही म्हणून उठतोय आणि मधुमक्खीचा डंख झाला तर 3 कारणांनी तो उठेल तसं मोहनिद्रेत झोपलेला जीव कसा उठेल या सगळ्या प्रकारांनी सुद्धा उठत नाही हे सांगायचं ऍक्च्युली त्यामध्ये तर काय काय केलं कुठली मधुमक्खी पाप कर्मरूपी मधुमक्खी लिहा चांगला आहे किती उपमा चांगला दिला काय करायचंय संयम ईशान आत्मज हाय तिथं आमच्याकडे वही आहे पेन आहे सगळं आहे घ्या कोण लिहिल वाचेल त्याला त्याचं कल्याण काकी काय नाही असंच चाललंय तुमची सगळी शाळा आमची बंद करून टाकली आहे तुम्ही लक्षात राहत नसतं आपल्याला परत वाचल्यावर हे चांगलं वाटेल आपल्याला रिकॉल होत आहे परत काय काय सांगितलं 3 गोष्टी कोणी महानिद्रेत झोपलेला मनुष्य असेल तर उरका उरका पटपट मधुमक्खीच्या डंखने अग्नीच्या तापाने आणि काय म्हणायचं वाजंत्रीच्या वाद्याच्या नादाने उठेल हाय का हाय माझ्याकडं चक्क सांगा काय काय सांगितलं दंशने वाजंत्रीच्या आवाजाने उठेल कोण झोपलेला मनुष्य महानिद्रेत गेलेला मनुष्य या 3 कारणाने उठेल पण मोहनिद्रेत गेलेला जीव कसा उठेल त्याच्यासाठी कारण सांगतायत तर पाप कर्म रूपी मुदगर की चोट लगने पर ऍक्च्युली मुदगर म्हणजे आता इथं काठी घेतली आहे त्या काठीचे घाव पडलेत तुमच्यावर पाप कर्म रूपी उदय येत आहेत आणि त्याची चोट लागली तरी सुद्धा मोही जीव जागा होत नाही असं तिथं लिहा मी कोण मी मोही जागा होत नाही प्रज्वल दुसरं दुख रूपी अग्नि से जलने पर भी मोही जीव जागृत नहीं होता दुख रूपी अग्नि तप्त करतीये त्याला त्रास देतीये दररोज वेगळं दुःख असतंय हो म्हणा काय आर्यन दुःखी आहे का सुखी आहे दुःखी आहे कुठं दुःखी आहे मग दुःखी असलं तरी येत नाही तू सुखाकडं अक्षत दुःखी का सुखी विचार करावा लागेल मला हो ना मी तर सुखीच आहे मग दुःखी असेल तो जीव शरण येतोय जे सुखी आहेत त्यांच्या आणि सुखाचा मार्ग शोधतोय मग इथं सांगतायत की दुःख रूपी अग्नि से जलने पर भी मोही जीव जागृत नहीं होता तिसरं काय यमराजाचे वादित्राचा आवाज म्हणजे आज यह मर गया आज वह मर गया रोज ऐकता का नाही रोज रोज ऐकतोय काय एका दिवसात 4 वेळा ऐकतोय तरी सुद्धा
इस प्रकार यमराज के वादित्रों के तीव्र शब्द निरंतर सुनने पर भी अकल्याण करने वाली मोह निद्रा को नहीं छोड़ता. म्हणजे असं वाटतंय की मोही जीवाची बुद्धी अशी असते की ह्याच्याने माझं कल्याण आहे. कशाने? कस्टमरकडनं पैसे आल्यावर कल्याण असतंय, हो का नाही? हो म्हणायलाच पाहिजे तू आज. आज क्लास बुडवला म्हणल्यावर तुझ्यावरच सगळं आज. मोह निद्रामध्ये झोपलेला जीव कोणाच्याकडून सुद्धा सावध होत नाही. मग जो झोपेची ऍक्टिंग करतो तो म्हणलं ना, झोपलेल्याला उठवणं शक्य आहे पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवू शकत नाही. तसंच आहे इथं पण मोही जीव आहे तो झोपेत आहे पण म्हणायचं नाही, त्याचं ऍक्टिंग चालू आहे. माहीत नाही आहे का तुम्हाला? आता शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे, सगळं हे परिग्रह भिन्न आहे, त्यापासून त्यामध्ये माझा आनंद नाही आहे, माहिती आहे का नाही आहे? तरी पण काय करतोय? त्यातूनच काढायचा शोधायचा प्रयत्न करतोय. मिळणार आहे का? म्हणून सांगतायत मान्यता तरी बदला ना, श्रद्धान बदला की यामध्ये माझं सुख नव्हतं, नाही, नसणारच. कशामध्ये? डिग्रीमध्ये. कशामध्ये भैया? सगळे भैया. संयम. बायकोमध्ये सुख आहे का नाही? एकटेच आहेत माहीत नाही. विशाल भाईला विचारले तुला नाही? विशाल भाई सगळ्यांसाठी गायडन्स आहे तुमचं उत्तर बरं का. सगळे उमेदवार आहेत समोर तुमच्या. म्हणजे बाहेर कुठल्या गोष्टीमध्ये सुख आहे? नाहीच. ह्याचा निर्णय करायला मोह सोडावा लागतो. म्हणून सांगितलं त्यांनी की जो मोही जीव आहे तो कधीही जागा होत नाही. ज्याला स्वभावाचं वेदन झालं, निर्णय झाला, त्याच जीवाला काय म्हणायचं, त्या निद्रेतून तो बाहेर पडतो, त्या दुःखातून सुटतो, त्या तापातून मुक्त होतो. तसंच पुढं पण सांगतायत. मोह निद्रा के वश हुए प्राणी की दशा. काय काय लिहिलं? 3 कारणं लिहिली ना? वाच ईशान, काय लिहिली? थांब जरा आत्मज वाच. बघून वाच. मी काय तुला पाठ केलेलं वाच म्हणे ना, बघून वाच काय लिहिलं ते. एकच लिहिलंय वाटलंच मला, म्हणूनच तुला वाच म्हणले मी. दुसरं पहिलं सांगितलं पाप कर्म रूपी काठीचा मार बसला तरी जागा होत नाही मोही जीव. आणि तिसरं यमराजाचे शब्द म्हणजे सगळ्यांच्या मृत्यूच्या सूचना मिळाल्या तरी सुद्धा जागा होत नाही. काय वाच ईशान, काय लिहिलं? ते तिन्ही लिहिले का? इकडचे आणि तिकडचे 3 लिहून काढा. विशाल भाई लिहिलेत का? सांगा. पुढचं वाचते तोपर्यंत. यह जीव मोहरूपी निद्रा के वश में होकर दुखमय असार संसार को ही चाहता है. जो मोही जीव आहे तो नियमाने संसारवर्धकच गोष्टींची इच्छा करतो, असार संसारालाच वाढवतो, हे सांगतायत. सदा पाप फल दुखमय भोगे धरता है तन से संबंध, पल पल वह व्यापार करे जिससे हो कर्म प्रकृति का बंध. निद्रा ही विश्राम मृत्यु निश्चित है फिर भी भय करता, अति आश्चर्य की हे प्राणी तू ऐसे जग में ही रहता. कोण कोणाला सांगाले? अति आश्चर्य है की हे प्राणी तू ऐसे जग में ही रमता. कुठल्या जगात? पुण्याच्या, नाहीतर बारामतीच्या, कुठल्या जगात? बाहेरच्या जगात रमतोय तो जीव मोही आहे, हे सांगतायत. वाचई. निरंतर जन्म मरण धारण करने वाले हे संसारी जीव इस संसार ऐका, वास्तव में अनेक दुख है, तो भी तू इस संसार में ही अनुराग करता है. यह बड़े आश्चर्य की बात है. काय कळलं?
निरंतर जन्ममरण करतोय हा जीव आणि त्या जन्ममरणाचा अनेक प्रकारांनी दुःख भोगतोय, तरी सुद्धा संसारामध्येच अनुराग करतो, हे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे जिथं दुःख होते तिथंच जायची तयारी आहे. तुम्हाला कुठं जायचं नाही आहे सांगा? कुठं जायचं नाही आहे? कुठंच जायचं नाही. कुठं जायचं नाही आहे काकी? नरकात जायचं नाही आहे. पण कार्य काय करताय हो? सगळं नरकात जायचे कार्य करताय. संयम हो म्हण. चांगलं करतोय काय काय? विचार कोणाला, यमराजला कुठं नेतो बाबा? ते नाही का एक उदाहरण सांगितलं त्याची तुम्ही, ते काहीतरी ब्लॅक बॉल आणि व्हाईट बॉलचं उदाहरण कुठल्या तरी फिल्मचं सांगितलेलं, मला नाही लक्षात. तर ते तुमचं पाप किती करता तसं ब्लॅक बॉल वाढणार आणि पुण्य किती करता तसं व्हाईट बॉल, असं काहीतरी होतं ना स्टोरी. हां होय का? हां. तर ते काहीतरी काय असतं, ते कशामध्ये भरायचे असतात का? जाऊ देत. तर त्याच्यामध्ये ते तुमचे म्हणले एक पांढरा बॉल पडायला ते 10 वेळा ते ब्लॅक बॉलचं बॉटल का काय असेल ते भरलेलं असतंय. म्हणजे इतक्या वेळा ते तुमचं पाप वाढतंय. असं तरी पण तुम्ही पाप करायचीच तयारी तुमची. म्हणजे ते नष्ट करायचं काहीही साधन नाही, करत नाही. निरंतर जन्ममरण करतोय, त्यात अनेक प्रकारांनी दुःख भोगतोय, तरी सुद्धा त्याचाच अनुराग करतोय. ह्याच्यासाठी उदाहरण दिलं होतं, ते पतंग असतात ना, लाईटला येणारे किडे, काय म्हणायचं त्याला, पतंगाच म्हणतात ना. तर जेव्हा ती अग्नी, समजा पणतीची अग्नी असेल, तुम्ही आजकाल पणती लावली असणार घरात, हो म्हण नाही? तर ती पणती लावली जेव्हा, त्यावेळेस ते पतंगा समजा जवळ आला, पहिल्यांदाच आला तो पतंगा जवळ आणि त्याचं भाजलं गेलं अंग, आणि तो फेकला गेला, बाहेर पडला जाऊन, त्याचं पंख तुटलं, हात पायाला जळलं असेल, काय झालं असेल, सांग दुसऱ्या वेळी काय करणार तो? काय करणार ईशान? दुःख झाले, भाजले अंगाला, हातपाय तुटलेत, काय करणार तो? परत तिथंच जातो. माहित नाही का दुःख आहे तिथं? तिथं आपल्याला एवढं आपले अवयव तुटणार आहेत, आपलं आपण जळणार आहे हे माहिती असून सुद्धा पुन्हा त्याच्याच दिशेने उडतो. मग तो शाणा का वेडा? सावधान. आपण तुम्हीच म्हटलं, बरं झालं, मी नाही म्हणणार. म्हणजे तसं त्याच्याकडे बघितल्यावर वाटतंय की काय वेडेपणा करतोय हा. लहान मुलगा असतो, तो आगीला हात लावायला जातो, माहिती आहे काय होतं त्याला माहीत नाही आहे, आग जाळत असती, पोळत असती, म्हणून पुन्हा पुन्हा जाऊन, जसं काल मला कोणाचं कळालं, इवान, इवानच आहे ना, हां, काय जगजाहीर झालं का काय? इस्त्री पोळली म्हणे त्याला, हो. तर ते त्याला काय माहिती आहे, ती पोळती, त्याच्याने त्रास होणार आहे, हात लावलं ते जाऊन आणि काय पोळलं असेल. पुन्हा आता उद्या काय करणार हो ते दिसल्यावर? म्हणजे कळत नाही आहे तोपर्यंत तिथं त्याचं कार्य जरी अज्ञानाने आहे तरी सुद्धा दुःखदायीच आहे. आपल्याला कळालंय आज, तरी पण काय करतोय हो? मोही जीव पुन्हा पुन्हा त्याच्यामध्येच जातो आणि भाजला जातो, दुःखी होतो, त्याचाच अनुराग करतो. ही आश्चर्याची गोष्ट आहे. यालाच म्हणायचं, म्हणा की मोह. पुढं, जरा इन दुखों का विचार तो कर, जिस शरीर से तेरा संबंध है वह महाक्लेश का कारण है. तू सदा एक देह को छोड़कर दूसरी देह धारण करता है. सुनीता काकी, और निरंतर पाप कर्म के फलरूप दुख भोगता है. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातोय आणि निरंतर पाप कर्म के फलरूप दुःख को भोगता है. दुःख कुठल्या कर्माचं फळ आहे? आपल्या स्वतःच्या कर्माचं. हा ना, कुठलं कर्म आहे ते? असाधा कर्म. वेदनीय कर्म आहे ना 8 कर्मामध्ये, त्या कर्माचं फळ असतं दुःख. कर्म देत नाही आहे ते, त्याचं उदय आल्यावर तुम्ही तसा अनुभव करताय. असाधा कर्म मुनिराजांना असतं का? घाबरतोय का काय? घाबरतोय, असतोच. मग मुनी दुःखी असतात का नसतात? म्हणूनच सांगायचंय की कर्म दुःख देत नसतं, पण आपण दुःख भोगतोय. मग 7च्या उद्यात सुद्धा दुःख भोगताय तुम्ही, माहिती आहे का? सांग, 7च्या उद्यात आज धन मिळालं का नाही?
मिळालं तरी सुद्धा एखाद्याला त्याचं दुःख का त्याच्यापेक्षा मला कमी मिळालंय, म्हणजे दुःख कुठल्या रूपाने येईल सांगता येत नाही. म्हणजे मिळालं तरी दुःख आहे, नाही मिळालं तरी दुःख आहे. म्हणून कर्मात दोष नाही आहे, आपल्या परिणामाचा दोष आहे तो. पाप कर्म के फलरूप दुःख को निरंतर भोगता है. तू प्रति समय कर्म प्रकृतियों से बंधने का ही व्यापार स्वयं करता है. म्हणजे त्या कर्माने मला दुःख मिळतंय, त्याच्यामध्ये अडकलं तर मी पुन्हा पुन्हा परिभ्रमण करणार, ह्याच्यातच अडकणार. तरी सुद्धा काय करतोय, कोणाची गोष्ट चालली आहे, मी ठेवा तिथं बरं का. माझं हे सगळं असा व्यापार चाललाय तर किती मी चुकीचं करतोय. बंधने त्या कर्मात बांधण्याचाच आपल्याकडून सगळ्या उद्यम चाललेला असतो. किती कार्य करतो असं की ज्या कर्माचा नाश व्हावा. जे कर्म मला आज दुःख देतंय ते कर्म मला उद्या न येवो ह्याच्यासाठी आपण काय करतोय हो, पुरुषार्थ प्रतिक्रमण. पण त्याला मागं भाव लावलाय माहिती का शब्द, भाव प्रतिक्रमण असतं का, म्हणजे काय रे, भाऊ नव्हे, भाव. भाव भाऊ भाऊ पण नाही, भाव कशाला म्हणायचं, तेच ना. म्हणून तुम्ही जेव्हा प्रतिक्रमण करता ना, भो प्रभो माझ्याकडून आज हिंसा झाली, चूट चोरी कुशील, आठवायला पाहिजे. मी आज गाडी चालवताना समजा माझ्या गाडी खाली काय मेलं असेल, कोणाला मी सांगताना काय चुकीचं झूट बोललं गेलं असेल, आठवून करा ना. भाव प्रतिक्रमण म्हणलंय म्हणून त्याला. जेव्हा आपण प्रतिक्रमण करतो त्यावेळेस तिथं अनवधानाने ते शब्द झालेले असतात बोलून आपले, आणि पश्चाताप करतो, क्षमा मागतो, माझ्यामध्ये राहो बास. कुठं काय त्याचं काय भाव टच झाला का आपल्याला. म्हणून ते थोडं बदलून म्हणायचं रोज, म्हणजे उपयोग तर जातो त्याच्यामध्ये. जसं नमोकार मंत्र सांगते तर आम्हा काय करा, म्हणा बघू नमोकार मंत्र. म्हणत असताना आपलं लक्ष राहत नाही ना त्याकडं, भगवंतांकडं बघा आणि म्हणा. ॲक्च्युली त्याच्यामधून प्रत्येक मंत्रातून भाव भासना आहे, पण ती जर होत नाही ना, उलटं सुलटं करून म्हणा. म्हण उलटं सुलटं करून. म्हण की भैया, किती उपयोग लावावा लागतोय म्हणताना. कुठलं झालं कुठलं नाही झालं, कोण आले कोण गेले, सिद्ध आले का अर्यंत गेले, कोणाला माहिती. म्हणजे त्यांच्याबरोबर राहून आपण म्हणलं जात आहे, म्हणजे मग तिथे थोडंसं अलर्ट राहणार ना. आणि आपण इतर वेळेस म्हणताना काय आपण पहिलं कधी आलं आणि शेवट कधी झालं हे पण कळत नसतंय. म्हणून सांगितलं थोडंसं बदलून क्रम करा. मराठीत म्हणा, अर्यंतांना नमस्कार, सिद्धांना नमस्कार, ह्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता येतं. त्यांच्यासारखा मी आहे हे भावभासना करता येते. पूजा करताना पण रोज तसं दिलं, जी पाठ असलेली पूजा करायला किंवा असं करता का, असं करायला नकोय. म्हणून सांगतायत की थोडंसं उपयोगपूर्वक करायला पाहिजे. निद्रा आने पर विश्राम करता है, काल से डरते हुए भी निश्चित रूप से मरण को प्राप्त करता है. निद्रा आने पर विश्राम करता है म्हणजे झोपायला झोपतो. झोपायला नको का, झोपायला काय करायचं असतं, झोपायचं. काय करायचं विशाल बया, झोपायला मग ते मंदिर का असे ना, प्रवचन का असे ना, झोपायचं. हेच सांगताय तिथं की काल से डरते हुए भी निश्चित रूप से मरण को प्राप्त करता है. म्हणजे घाबरतोय त्याला त्या गोष्टीला तरी सुद्धा त्याला प्राप्त होणारच, कारण तसाच पुरुषार्थ केला जातोय. जगत के जीवों का ऐसा स्वभाव है की, नीट ऐका, हे भावार्थ चांगला खुलासा केलेला असतो त्यांनी. वे दुःख के कारणों को नहीं चाहते, कोणाला पाहिजे दुःख, त्यामुळे त्या दुःखाला कोणी इच्छित नाही. परंतु तू महादुख के कारण निवास स्थान इस संसार सागर में रमण करता है. संसारात कुठं दुःख नाही. ऊर्ध्व लोकामध्ये संसार आहे का, नाही म्हणते. ऊर्ध्व लोकात रे भैया, सिद्धशिलेवर म्हणे ना, सिद्धशिलेवर सुद्धा संसार आहे. कसं काय, निगोदी आहेत ना, जिथं जीव आहे तिथं संसार आहे. कर्मसहित जीव आहे तिथं त्या कर्मांचं आसरव बंध संवर निजरा जे जे काय चालू आहे सगळं त्या अपेक्षेने संसार आहेच. मग काय सांगत होते, ऊर्ध्व लोकामध्ये संसार आहे. मध्य लोकात आहे का, आम्ही मध्य लोकातच आहे. अधो लोकात आहे का,
नाही, बायको नसते ना तिथं. हां, काय असतंय नरकामध्ये? संसार असतंय का? कोणाला माहित आहे? जीव आहे ना, आणि सुख दुःखाचं सगळं कार्य चालू आहे तिथं पण. म्हणजे जन्म मरण आहे म्हणजे संसार आहे. म्हणून सांगितलं कुठंही असं स्थान नाही जिथं संसार दुःख नाही. तू महादुख के कारण निवास स्थान इस संसार सागर में रमण करता है. प्रथम तो शरीर धारण करना ही दुख रूप है. कधी धारण केलं हो शरीर? हां, अक्षत. हॅपी बर्थडे कधी असते? अच्छा, हॅपी असते का ते? बर्थडे असतो का तो? हे पण विचारायचं. म्हणून मग ते सांगतायत की शरीर धारण करणे दुःखरूप आहे, म्हणून त्याला हॅपी नाही अनहॅपी बर्थडे म्हणायचं असतंय खरं. म्हण बघू, सगळ्याला म्हणायचं आजपासून. कोणाला विश करताना काय करतील? तू तेवढं येऊ नको बाबा आमच्या बर्थडे पार्टीला म्हणणार. शरीर धारण करना ही दुख रूप है. यद्यपि मुक्ति प्राप्त होने में निमित्त होने से जो सर्वोत्कृष्ट है ऐसा मनुष्य शरीर भी पिता के वीर्य और माता के रुधिर से उत्पन्न होता है. हे शरीर सुखरूप आहे का दुःखरूप आहे? त्याचं कारणच मूळच दुःखाचं जननी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सुख नाहीच. महाअशुचि रूप गर्भ में 9 माह तक उल्टे मुख होकर रहते हुए तीव्र गर्मी सहन करते हुए अनेक दुःख सहने पडते हैं. कुठून दुःख सुरू झालं? स्टार्टिंग पॉइंट पासून. कधी स्टार्टिंग पॉइंट झालं? तुम्हाला कळत सुद्धा नाही जेव्हा स्टार्टिंग आहे तेव्हा. 1.5-2 महिन्यानंतर कळणार तुम्ही जन्मलाय म्हणून. म्हणजे तिथं पहिल्या समयापासून दुःखाचं कार्य सुरू झालं. गर्भ से निकलना भी महादुख रूप है. सगळं आपण बघितलंय छडालामध्ये काय काय दुःख आहे. बाल्यावस्था में अति अज्ञान दशा होने के कारण कुछ सुध नहीं रहती. यौवन अवस्था में काम क्रोध लोभ मान माया मोहादि अनेक विकारों से सदा आकुलता बनी रहती है. और वृद्धावस्था में शरीर अत्यंत शिथिल हो जाता है. एक घटना मी ऐकली आज की, म्हणजे कसं जीवावर संकट येत आहे आणि तरीसुद्धा त्यातनं संघर्ष करून जगावं लागतंय ह्याच्यासाठी. तर ती कोकणामध्ये एक स्त्री, तिचं नाव काहीतरी ज्योती आहे ती, तिला काहीतरी पुरस्कार मिळाला आहे बरं का तिच्या संघर्षाबद्दल. तर म्हणले तिच्या घरामध्ये सलग एका पाठोपाठ 3घांनी आत्महत्या केली. काहीतरी 2-4 वर्षात 4-5 वर्षात असं. पहिल्यांदा म्हणले सासऱ्यांनी आत्महत्या केली, पुढं तिच्या नवऱ्याने केली, आणि काही वर्ष गेल्यावर पुन्हा दिरानी केली. त्यामुळं घरात आता कोण पुरुष माणूसच राहिला नव्हता. का आत्महत्या केली? तर त्यांची म्हणले 29 एकर जमीन होती शेती, आणि त्याच्यावर कर्ज झालं होतं. ते काय पीक निघालं नसेल किंवा काय असं, त्यामुळं इतकं कर्ज वाढत गेलं की बाहेर पडू शकत नाही. म्हटल्यावर त्यांनी त्याच्यामध्ये प्राण दिले. आता मागं सगळ्या होत्या त्या स्त्रिया, काय करायचं सांग? म्हणजे त्या दोघांचे स्त्री, त्यांची मुलं आणि कोण असतील ते घरामध्ये, कसं उदरनिर्वाह चालणार? काय धंदा पाणी करणार? तर ती खचली नाही. जी ज्योती नावाची स्त्री होती, तर तिने काय केलं म्हणे, सुनीता काकी, म्हणजे ती अशी उभा राहिली खंबीरपणे की सगळे जे कर्ज दिलेले होते ना ते समोर यायचे मागायला, तर त्यांना तिने आश्वस्त केलं, तुम्हीचं कितीही दिवस जाऊ देत मी तुम्हाला परत करणार, काही असू देत, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार आणि ते परत करणार. असं मग फक्त तुम्ही मला टाईम द्या आणि सपोर्ट द्या, एवढं तिने मागणी केली सगळ्यांची. आणि तिने खरोखर काय केलं म्हणे, त्या शेतीमध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट केली, पुन्हा सगळं पीक काढायचं काम तिने केलं. आणि एक दिवस म्हणे सोयाबीनचं पीक काढलं तिने, आणि खूप मोठं पीक होतं ते, तिला ते बाजारात न्यायचं होतं. त्यासाठी गाडीत भरून मदत पाहिजे होती की कोणाची तरी गाडी, तिच्याजवळ गाडी वगैरे नव्हती, ते काय ट्रॅक्टर म्हणा असं काय किंवा ट्रक म्हणा, ते नसल्यामुळं तिने त्या ट्रकवाल्याला सांगितलं होतं की संध्याकाळी 6पर्यंत या आणि ते बोरी भरून फक्त मला तिथंपर्यंत द्या असं. तर तो 6 वाजता मनुष्य आला नाही.
मग ती 7 वाजेपर्यंत थांबली. 8, 9, 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत ती तिथं वाट बघत बसली, पण तो आला नाही. आणि ही न्यूज गेली त्या गावातल्या कुठल्या पाटलाकडं का कोणाकडं तरी. आणि त्या मनुष्याला वाटलं की ही एकटी स्त्री इतकं झगडतीये तर तिला थोडीशी मदत करू आपण. आणि त्यांनी स्वतःची गाडी आणली आणि ते सगळं भरून पाठवलं. तर ते जात असताना तिच्या डोक्यामध्ये आज हा विचार की बास, ह्याच्या पुढं मला एक माझी स्वतःची ट्रक घ्यायची आहे, कोणाच्या आधारावर जगायचं नाही किंवा वाट बघत बसून कार्य चालणार नाही आहे. आणि मग सांगितलं तिने त्यातून ग्रीप घेतली आणि एक 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 करत काय केलं, सगळी साधनं जोडली आणि हळूहळू सगळं कर्ज फेडलं. आणि त्या जाऊला, तिच्या मुलांना, हिच्या मुलांना सगळ्यांना व्यवस्थित शिकवून डिग्री पास करून चांगल्या ठिकाणी जॉईन करून सगळं व्यवस्थित केलं. कशासाठी सांगत होते? म्हणजे संसार कधी सुखरूप नसतो, कोणाला कधी कसलं दुःख येणार, संकट येणार सांगता येत नाही. 29 एकर जमीन म्हणजे कमी आहे का? पोट भरायला साधन नव्हतं का चांगलं? पैशाला धनाला काय कमी होती का? म्हणजे पण संकट अशा रूपाने येणार कोणालाच माहित नाही. कधी ती घराच्या बाहेर पडली नव्हती. जोपर्यंत नवरा घरामध्ये होता, हे दीर सासरे होते, तोपर्यंत उमरा ओलांडली नव्हती. पण आज काय काय करावं लागलं तिला. म्हणजे संसार सांगितलं की जे न करण्यासारखं सुद्धा करवतो. म्हणून म्हणतायत की त्याच्या नादी लागू नका, नियमाने त्यातून तुम्हाला दुःखच भोगावं लागणार. देवगति में भी बहुत मानसिक दुख होते हैं. अपने से अधिक रुद्धि के धारी देवों को देखकर अपने को कम रुद्धि वाला मानकर दुखी होता है. आत्मज देवगती दुःख असतं का? कुठं असतं? इतकं मस्त अप्सरा असणार, वैभव असणार, महाल असणार, कुठं पाहिजे तिथं फिरा, विमान असतं माहिती का, असली गाडी बिडी पण नाही साधी. मग किती मजा असणार सांग. पाहिजे तिथं फिरायचं आणि लिमिट्सच नसतात त्याला. कुठं ऊर्ध्व लोकात जावा, अधो लोकात जावा, मध्य लोकात जावा, सगळीकडे जाऊ शकता. इथं तर तुम्हाला अकलूच्या बाहेर जायचं म्हणजे परेशानी. म्हणजे तिथं कशाचंच काय आडकाठी नाही. मग सुख आहे का दुःख आहे? आर्यन कुठं आहे देवगती? तुझ्या घराच्या वर आहे का? तर दुसऱ्याला वृद्धिधारी जाणून त्याचं मला काम करावं लागते ह्या विचाराने दुःखी आहे जीव. अपनी देवांगनाओं को तथा अन्य देवों को मरते देखकर दुखी होता है. अपना मरण निकट आने पर तो अत्यंत दुःख होता है. कुठल्या कुठल्या कारणाने दुःखी होईल सांगता येत नाही. तिर्यंच गती के अनेक दुःख तो प्रत्यक्ष ही दिखते है. काय सांगायचे त्याच्यामध्ये आवश्यकता नाही. मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं मी. काय ते कासव होतं, पिल्लू कासव होतं, कासवाचं पिल्लू, आणि ते समुद्रामध्ये फिरत होतं. तर सांगितले की त्या जहाज वगैरे जातात ना समुद्रातनं, तर ते आपलं अनावश्यक काहीतरी टाकतात समुद्राच्या पाण्यामध्ये. तर त्यामध्ये त्यांनी एक बांगडी टाकली होती, प्लॅस्टिकची बांगडी होती, ती पडली होती आणि बरोबर ती त्याच्या शेलमध्ये गेली, म्हणजे त्याच्या अंगात गेली. ती काय त्या छोट्या कासवाच्या पिल्लाच्या अंगात अशी गेली आणि अडकली. त्याचं ते पाठी जिथं उंचवटा होता तिथंपर्यंत जाऊन अडकली ती. आता त्याला काढायला येईना, काय नाही, कोण काढणार? तर ह्याच्यामध्ये त्यांनी खूप झगडलं काढण्यासाठी, निघण्यासाठी, पण ते काय केलं तरी निघालं नाही. 20 वर्ष गेली. काय झालं असेल सांग? बघितलं तर तुम्हाला मिळेल नेटवर, तशी तस्वीर पण आहे. काय झालं होतं? तेवढीच जागा अशी होती आणि बाकी सगळं अंग 20 वर्षाचं. छोटं जेव्हा पिल्लू होतं तेव्हा अडकलं होतं ना, जेव्हा ते आकाराचं तिथं जेवढा आकार होता ना तेवढाच राहिला आणि बाकी सगळं वाढ झाली. मग आता ते काढायचं कसं? आणि त्याला किती दुःख. म्हणजे असं सांगितलं अनगिनत प्रकारचं दुःख आहे सगळ्या तिर्यंचांना. त्याचं कथा करणं तर अशक्य आहे. अशी गती मला नको. एवढे भाव करा आणि पुरुषार्थ त्यातून बाहेर पडण्याचा करा. नरकाचं वाचायचंय का? नारकियों के दुख की तो क्या बात कहे, वे तो दुखमय ही है. उन्हें छेदन, भेदन, ताड़न, ताप आदि शारीरिक दुख, मन में महाक्लेश, क्षेत्रजनित अतिशीत और उष्णमय स्थान के दुख, दुर्गंध आदि के और समस्त रोगों के दुख पाए जाते हैं. काय काय दुःख नाही आहे त्यांना?
जगात कुठलं नसेल असं दुःख, म्हणजे कुठलं दुःख त्यांना नाही आहे असं नसेल. सगळ्या प्रकारचे दुःख तिथं असतातच. नारकियों के द्वारा दिए जाने वाले दुख तथा परस्पर दुख देने की प्रवृत्ति वाले असुर कुमारों द्वारा तीसरे नरक तक दिए गए दुख इत्यादि दुखों का वर्णन कहाँ तक करे. नारकियों का शरीर दुःख का ही निवास है. म्हणजे शरीर मिळालं ते तर ते तिथं पण सांगितलं त्या समयापासून दुःख सुरू झालं. मग मी काल एक वाचलं की सगळं तर माहिती आहे आपल्याला काय ते कशी असती जमीन नरकाची. अतिशय थंड किंवा अतिशय नाही ते आले ना तुमच्या बिच्छू सहस्र डसे नाही तिसो म्हणजे ईशान कसं असते सांग जमीन नरकाची काय माहिती. हां ते म्हणलं ना एका स्पर्शामध्ये सहस्त्र विंचू चावतील अशी एक स्पर्श तुम्ही केला फक्त तर सहस्त्र विंचू डंख मारतील अशी ती वेदना आहे. आणि तिथं तुम्ही असे बाउन्स होऊन किती वेळा पडणार अनेक वेळा आणि मग जन्म झाला. म्हणजे एकदा स्पर्श झाला तर इतकं दुःख आहे आणि तिथं असं उंच उडून पुन्हा आपटतो अनेक वेळा जीव आणि मग जन्म होतो. तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काकी कसं की त्या जमिनीवरनं ते जे असं धारदार टोकदार पाते असल्यासारखी जमीन आहे ती तर त्याच्यावरून तो अन्य नारकी म्हणा सुरकुमार म्हणा तुम्हाला फरफटत नेतो. जाणवलं का काय असेल. हां नरकाचं दुःख ज्ञानातनं तर कळतंय आपल्याला. नाही जाऊ दे तुम्ही त्या काय म्हणायचं कॉन्क्रीटवरनं पडला घसरत गेला समजा तर कुठं लागलं तर कळतंय आपल्याला की किती जखमा होतात किती ते रक्त वाहील वगैरे. तिथं काय झालं तो फरफटत सांगितलं वैतरणी नदीपर्यंत नेऊन सोडतो तुम्हाला. मग त्याच्यामध्ये सुख आहे ना. म्हणजे इतकं भयंकर दुःख आहे कुठल्याही जिव्यानी सांगू शकणार नाही आपल्याला. म्हणून सांगतायत नरकाला न जाण्यायोग्य सगळा पुरुषार्थ आपल्याकडनं घडू द्या. इस प्रकार एकदा अनुभूती घेणारा जीव सुद्धा कधी नरकाला जाणार नाही. काय म्हणले मी एकदा अनुभूती घ्या बास त्याच्याची शक्ती अशी आहे की नरक गती सुटली आपली. इस प्रकार पाप कर्म के फल में सदैव क्लेश भोगना प्रति समय कर्म प्रकृतियों का प्रगाढ़ बंध होना निद्रा में बेसुध होना और आयु के अंत में मरना इन दुखों में सुख मानना महाआश्चर्य की बात है. जे कर्म नियमाने तुम्हाला बांधणार आहे त्या कर्मांची इच्छा करताय त्या कर्मांच्या उदयामध्ये आनंदी होताय हे पण आश्चर्याची गोष्ट आहे. इसलिए दुखों से उदास होकर सुख के मूल कारणभूत जगत से उदासीनता को अंगीकार कर. दुःखापासून तरी दूर राहण्यासाठीचा प्रयत्न कर आणि सुखाचं मूळ कारण असणाऱ्या स्वभावाचा अंगीकार कर. तर सांगितलं तुला त्या मोहाचा त्रास होणार नाही दुःख होणार नाही त्यापासून तू सुरक्षित राहू शकणार. अन्यथा मोह कोणालाही सोडणारा नाही. भले इथे मुनिराज असतील तरी सुद्धा पूर्व मोहाचा उदय त्यांना सुद्धा भोगावा लागतो. म्हणून म्हणतायत काय करा निर्मोह स्वभाव आहे त्याची अनुभूती घ्या. हो विशाल भैया जाना जो जाने देता है तो दुनिया है. हम मोह रहित आहे राग रहित आहे द्वेष रहित आहे.